आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचा डे 12 आणि आज मी बनवलेली आहे सोया कटलेट. तर एका मीडियम आकाराच्या कटलेटमध्ये 70 to 80 कॅलरीज असतात आणि त्याबरोबरच 6 to 7 ग्रॅम प्रोटीन असते. तर सोया कटलेट बनवण्यासाठी मी ते सोयाबीन वडी घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला ह्या वड्या उकडायला ठेवायच्या आहेत. तर बघू शकता मी एका वाट्यामध्ये वड्या टाकलेली आहे, तिथे पाणी टाकून आता हे उकडायला ठेवत आहे. तुम्ही भिजवत पण ठेवू शकता, पण भिजवायला वेळ लागते म्हणून मी ते उकडूनच घेत आहे. 7-8 मिनटामध्ये छान अशा वड्या उकडून जातात. बघू शकता तुम्ही, छान शिजून जातात. आता आपण या वड्यांमधला पाणी काढून घेऊया पूर्णपणे. तर बघू शकता पूर्णपणे पाणी छान असं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या वड्यांना मिक्सरमध्ये लावायचं आहे. मिक्सरमध्ये लावण्याआधी वड्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्या, म्हणजे हाताने तुम्ही असं पिळून घेऊ शकता वड्या. तर बघू शकता आता आपण हे वड्या मिक्सरला लावून घेऊया आणि छान असं बारीक करून घेऊया. तर बघू शकता या प्रकारे छान असं सोयाबीन वड्या बारीक करून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही थोडं दरदरा पण ठेवू शकता जर तुम्हाला तसं आवडत असेल तर. आता आपण हा सोयाबीन वड्याचा पेस्ट या वाट्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता मी थोडी जास्त बारीक केलेली आहे. तुम्हाला जर असं बारीक आवडत नसेल, दरदरा आवडत असेल तर तुम्ही थोडं दरदरा करू शकता. त्यानंतर आता आपल्याला ह्या काही मी इथे साहित्य घेतलेले आहे, हे पण आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या जारमध्ये सर्वात आधी मी टाकून घेते इथे कांदे. तर छोट्या आकाराचे म्हणजे मीडियम आकाराचे 2 मी कांदे कापून घेतलेले आहेत, ते इथे टाकून घेते मिक्सरमध्ये. कांदे टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. त्यानंतर इथे मी थोडंसं जिरा टाकलेली आहे, त्याबरोबरच इथे मी टाकून घेते लसूण. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अद्रक पण टाकून घेऊ शकता. तर बघू शकता या सर्वांचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता यांचं छान दरदराच वाटण करायचं आहे, अगदी काही पेस्ट करायचं नाही आहे. आता हा वाटणसुद्धा आपण सोयाबीन वड्याचा जो पेस्ट तयार करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे बेसन मी थोडंसं भाजून घेतलेली होती. तर अर्धी वाटी मी इथे साधारणतः बेसन टाकलेली आहे. त्याचबरोबर कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकायचं आहे, छान अशी टेस्ट येणार. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे थोडीशी हळदी पावडर. तर हळदी पावडर मी इथे थोडीशी टाकत आहे. हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मी इथे सेंधा नमक टाकत आहे, 1 चमचपेक्षा थोडंसं कमी. त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया. चमच्याने जर मिक्स करता येत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता. तर बघू शकता मी इथे चमच्याने छान असे मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया. तर मी तुम्हाला एक कटलेट बनवून दाखवते. बघू शकता या प्रकारे असं गोल आकार करायचा आहे आणि त्यानंतर त्याला प्रेस करून या प्रकारे हा कटलेट तयार करायचा आहे. आता आपण सर्वात आधी तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तर तेल अगदी जास्त लावायचं नाही, आपण हे वेट लॉससाठी बनवतो म्हणून तेल आपल्याला कमीच वापरायचं आहे. तर अगदी थोडासा तेल मी इथे तव्याला लावून घेतलेली आहे आणि इथे आता आपण हे कटलेट टाकून घेऊया. याच प्रकारे आता आपल्याला तव्यावर जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. बनवायला तेवढं काही अवघड नाही, सोपेच आहे. बघू शकता तुम्ही, खूप सोपी पद्धत आहे. आता आपण याला पण या तव्यावर टाकून घेऊया आणि याच प्रकारे उर्वरित कटलेट बनवून घेऊया. तर सर्व कटलेट मी इथे बनवून घेतलेली आहे, म्हणजे 6-7 कटलेट बनवून घेतलेली आहे. आता यांना छान असं शिजू देऊया. काही वेळानंतर आता आपण यांना पलटवून घेऊया. तर बघू शकता एका बाजूने छान असे हे शिजलेले आहेत, म्हणजे छान भाजलेले आहेत. बघू शकता तुम्ही, फ्राय नाही म्हणू शकणार आपण, कारण आपण याच्यामध्ये तेल जास्त काही टाकलेलं नाही आहे, म्हणून आपण म्हणूया की हे कटलेट छान असे भाजलेले आहेत. तर आता याच प्रकारे आपल्याला हे सर्व कटलेट पलटवून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला आता एक फरक सांगते, तो म्हणजे सोयाबीन वडी दरदरी वाटून घेण्याचा आणि छान असं प्लेन वाटून घेण्याचा. प्लेन वाटून घेतल्याने हे छान सॉफ्ट बनतात आणि जर दरदरी वाटून घेतले तर ते थोडे असे घशात लटकल्यासारखे वाटतात, बिना चटणीने खाल्ले जात नाही. आणि हे जे असं पेस्ट करून घेतलेले आहेत ते तुम्ही चटणी नसली तरी असंही खाऊ शकता. तर बघू शकता आता हे कटलेट दोन्ही बाजूने छान असे शिजलेले आहेत आणि मी काढून घेत आहे. आणि अतिरिक्त तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. बघू शकता तुम्ही,
फक्त तव्याला जो आधी तेल लावलेली होती त्याचमध्ये हे कटलेट छान असे शिजलेले आहेत. खूपच सोपी पद्धत आहे आणि खायला पण टेस्टी लागतात आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये हे तुम्हाला खूप हेल्प करणार, कारण लो कॅलरीज आणि हाय प्रोटीन आहे. म्हणून तुमच्या वेट लॉस रेसिपीमध्ये हे एकदा तरी नक्की ट्राय करा. आणि बघू शकता किती छान अशी शिजलेले आहेत आतमधून पण. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.